हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मी बाबा दुर्वा. आता आम्ही जंगलामध्ये जे महादेवाचं मंदिर आहे तिथे चाललेलो होतो. आज माझा प्रदोष व्रत आहे, त्यासाठी महादेवांची पूजा करण्यासाठी एक छोटंसं मंदिर आहे आमच्या गावच्या डोंगरात. ते एक दिसतंय तुम्हाला इथून. त्या डोंगरामध्ये पूजा करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. संध्याकाळची वेळ आहे आणि अशी झाड आहेत सगळी. ही सगळी भाऊ कशी सागवान ना? ही सगळी सागवानाची झाड आहेत. सगळं सगळी पानगळती झालेली आहे सागवानाची. ह्याच्या आतमध्ये अशी पिंड आहे. इकडेच आमची आपली पूजा झाली होती लहानपणी. येते तर बाबा, हे घे माझी चप्पल. यांनी कुठे तरी बाजूला ठेवून द्या. हे बघा, आमची मम्मा पूजा करते. प्रदोषची पूजा संध्याकाळी करायची असते, म्हणून संध्याकाळी मग स्वतःचं मी आवरून वगैरे आंघोळ वगैरे करून मग म्हटलं आता कधी योग येत नाही इकडच्या ते डोंगरामधल्या असलेल्या महादेवांच्या मंदिरात जाण्याचा. तर म्हटलं प्रदोष पण आहे आणि मला त्याची पूजा पण करायची होती, म्हणून म्हटलं चला त्याच मंदिरामध्ये जाऊया. मग मी, बाबा आणि दुर्वा आम्ही तिघंजणं निघालो आणि मग त्या मंदिरामध्ये आज खूप वर्षांनी गेलो आणि छानपैकी तिथे बसून मस्तपैकी शांततेत पूजा करून घेतली. त्यानंतर डोंगर असल्यामुळे तिथे पक्ष्यांचा किलबिलाट तर होताच. पहिल्यापासून ही दगडाची असे भिंत तयार करून तिथं महादेवाची पिंड होती. असं ते छोटंसं मंदिर बांधलं गेलं आहे. इथून अशा पायऱ्या लागतात, सलग दगडी पायऱ्या. अशा या पायऱ्या वर डोंगराच्या कडेपर्यंत आहेत. आणि हे यवतेश्वर जे आहे वरती गाव, ते यवतेश्वर ला जाण्यासाठी लोक वापरायचे. आत्ताच माझी नुकतीच पूजा झाली. पूजा झाल्यानंतर ते मंदिराच्याच बाजूला ज्या पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला, ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या वरती यवतेश्वर जे गाव आहे ते, इथे वरती यवतेश्वर, सांबरवाडी अशी बरीच पुढे पुढे गाव आहेत. त्या गावापर्यंत पायी लोक पहिले जायचे. त्याने यवतेश्वर जो देव आहे तिथे पण महादेवांचं एकदम पुरातन काळातलं दगडी बांधकामातलं मंदिर आहे. कधीतरी नेक्स्ट टाईम मी कधी गेली तर दाखवेन. त्या यवतेश्वरच्या जेव्हा यात्रा असायची, दिवाळीचे पहिली अंघोळ असते त्या दिवशी यवतेश्वरचं ते मंदिर आहे, त्या मंदिराची यात्रा असायची. मग सकाळी उठून अभ्यंगस्नान वगैरे करून दुपारी सगळीजणं, आम्ही तर लहान असताना या रोडनेच पायी असं चालत यवतेश्वरच्या यात्रेला जायचो लहानपणी. दिवाळीला जेव्हा आम्ही गावाला यायचो तेव्हा. आमचं गाव तसं पाहिलं तर डोंगराच्या पायथ्यालाच आहे. घरातून बाहेर निघालो तर 5 मिनटं चाललो तर लगेच डोंगर लागतो. मग त्या डोंगरामध्येच हे महादेवांचं पुरातन मंदिर आहे आणि 10 मिनटावर आहे. मग थोडंसं पुढे रस्त्यात चालत तर लगेच गावसुद्धा दिसते. मग त्याचा उतार आहे. मग उताराने असं आम्ही चालत चाललो होतो आणि त्याच्या बाजूला बऱ्याचशा करवंदाच्या जाळ्या होत्या आणि त्या जाळ्यांना करवंदसुद्धा आली होती. मग ते जाता आम्ही ते करवंद तोडून घेतलं. मंदिराची पूजा करून येताना डोंगरात करवंदाच्या जाळ्या भेट दिसलेल्या आहेत छान छान. काळी करवंद, पिकलेली करवंदाच्या जावळ्या छान छान अशी. रानमेवा इकडे बी आहेत, ती पिकलेली होती करवंदाची जाळी, ही मात्र पिकलेली नाही. अजून ही कच्ची आहे तिथे करवंद, कच्ची करवंद इथे. त्यानंतर इथली करवंदाची जाळी, इकडच्या साईडला पिकलेले आहेत करवंद. ओ काय हे ही गोड आहे का? बघू 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 काटा लागेल ना. काळी करवंद पिकलेली. आता आज उपवास आहे त्यामुळे मी तर खात नाही आहे करवंद, पण घेऊन जाते घरी.
राधा दुर्वा खाईल त्यांच्यासाठी घेऊन जाते छानपैकी. हा ना. पूजा करून येता येता आम्ही करवंद बी तोडली आणि घरी आलो. मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.